आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील 10वीत शिकणाऱ्या समृद्धी उर्फ गौरी नितीन कांबळे राहणार पुढचे मळा या मुलीने रस्त्यावरील शाळेजवळ चायनीज खाल्ल्यामुळे फूड पॉयझन होऊन उपचारादरम्यान आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर हंबरडा फोडला होता। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। इचलकरंजी शहरात असणाऱ्या गर्ल्स हायस्कूलमध्ये 10वीत शिकणारी मुलगी समृद्धी उर्फ गौरी कांबळे गेल्या 4 दिवसांपूर्वी शाळेमध्ये क्रीडा महोत्सव असल्याने शाळेबाहेरील चायनीज गाडीवर गोबी मंचुरियन खाल्ली होती। त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळपासून तिला उलटी, ताप यांसारखा त्रास होऊ लागला। तिच्या आईवडिलांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी 4 दिवसांपूर्वी दाखल केले होते। फूड पॉयझन झाल्यामुळे तिची तब्येत अत्यंत खालवत होत होती। चायनीज खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाल्यामुळे मोठा त्रास होऊ लागला होता। उपचारादरम्यान समृद्धी उर्फ गौरी कांबळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी व मित्रपरिवारांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर एकच हंबरडा फोडला होता। गौरी ही शहरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये शिकत होती। अतिशय हुशार मुलगी होती। तिच्या वडिलांचा स्वतःचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे। गौरी शाळेमध्ये, स्पोर्टमध्ये व सर्वच विषयांमध्ये हुशार होती। शाळेबाहेर चायनीज गाड्या लावल्या असतात, त्यामुळे मुले सुट्टीच्या वेळेमध्ये असे पदार्थ खात असतात, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास होतो। गौरीने सुद्धा चायनीज गोबी मंचुरियन खाल्ली होती, त्यामुळे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला त्रास झाला होता। विषबाधा होऊन आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सध्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांमध्ये चांगल्या पद्धतीचे मटेरियल वापरलं जात नाही, त्याचा परिणाम खाणाऱ्यावर होत असतो। कमी खर्चामध्ये फेरीवाले पदार्थ तयार करत असतात, चांगल्या पद्धतीचे मटेरियल वापरत नसल्यामुळे रस्त्यावरचे चायनीज, चिकन 65, वडापाव, भेळ खाल्ल्यामुळे अनेकांना विषबाधा होऊन यांचा त्रासही झालाय व उपचार घेतलेत। रस्त्यावरील खाद्यपदार्थावर सध्या अन्न औषध प्रशासन दुर्लक्ष करत आहे। जे भेसळ पदार्थ विकत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व तिच्या आईवडिलांनी शासनाकडे केली आहे। आज जर चायनीज विक्रेत्यांनी चांगल्या पद्धतीने खाद्यपदार्थ वापरले असते तर आज गौरी कांबळेचा मृत्यू झाला नसता। खाद्यपदार्थ चांगले वापरले नसल्यामुळे गौरीचा आज मृत्यू झालाय। कुडचेमाळा परिसरामध्ये तिच्या अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। जे चायनीज गौरीनं खाल्लंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे कुटुंबियांनी केली आहे। शहरातील अशा बेकायदेशीर, बेशिस्तपणे व स्वच्छता नसलेल्या, चांगले पदार्थ न ठेवलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही